Hello everyone. Anekant Education Societies, Tulzaram Chaturchand College of Arts, Commerce and Science, Baramati. Myself, Mr. Prashant Devidas Pawar. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा 12th सायन्स मॅथमॅटिक्स पेपर नंबर 2 मधील चॅप्टर डिफरन्शियल इक्वेशन्स हा स्टडी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस सेशन मध्ये आपण काही पॉइंट्स या टॉपिक मध्ये स्टडी केलेले आहेत. ते कोणते आहेत ते पाहूयात. पॉइंट्स डिस्कस्ड इन प्रीवियस सेशन आर फर्स्ट वन, concept of order of differential equation and examples. Second point, concept of degree of differential equation and examples on degree of differential equations. And third one, formation of differential equation and examples. So what are the meanings of these? Let us see. Order of the differential equation. It means it is the highest order of the derivative appearing in the differential equation. Differential equation मध्ये जो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असेल त्या हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला आपण काय म्हटलेलं आहे, त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. सेकंड जो पार्ट स्टडी केला आपण मागच्या लेक्चरला तो डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. सो इट मीन्स इट इज द पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट इन द इक्वेशन. आता आपण ऑर्डर कॅल्क्युलेट करतोय. ऑर्डर ज्या वेळेस कॅल्क्युलेट करतोय म्हणजे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळवतोय. मग हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा जो पॉवर असेल त्या पॉवरला आपण म्हणणार आहोत डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. पण याच्यामध्ये एक कंडिशन आपण पाहिलेली आहे, ती म्हणजे ती पॉवर जी काही आहे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची ती पॉझिटिव्ह इंटिजर असली पाहिजे. ओके. अँड नेक्स्ट जो कन्सेप्ट आपण स्टडी केलाय तो म्हणजे फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन जो काही आहे तो कशा पद्धतीनं फॉर्म करायचे हे आपण मागच्या लेक्चरला डिस्कस केलेलं आहे. तर याच्यामध्ये टू फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन वी नीड टू इलिमिनेट द आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स फ्रॉम गिवन रिलेशन बाय युजिंग डिफरन्शिएशन. आपल्याला जे काही इक्वेशन दिलेलं असेल कर्वचं ते इक्वेशन आपण कन्सिडर करणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये त्या कर्वच्या इक्वेशन मध्ये जे काही आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स असतील ते आपल्याला इलिमिनेट करायचे आहेत आणि बाय युजिंग डिफरन्शिएशन. म्हणजे समजा जर वन आर्बिट्ररी कॉन्स्टंट असेल तर एकदा डिफरन्शिएशन घ्यायचे. टू आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स असतील तर 2 टाइम्स आपल्याला डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. 3 आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स असतील तर 3 टाइम्स आपल्याला ते डिफरन्शिएशन घ्यायचे आणि ते आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स हे इलिमिनेट करायचे आहेत. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन वरची आणखी काही एक्झाम्पल या ठिकाणी स्टडी करूयात. पहा. क्वेश्चन नंबर 1, फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन of family of lines having intercepts A and B on the coordinate axis respectively. स्ट्रेट लाईन टॉपिक आपण स्टडी केलेला आहे. स्ट्रेट लाईन टॉपिक मध्ये ए आणि बी हे कोऑर्डिनेट ऍक्सिस वरचे इंटरसेप्ट्स असतील तर आपण इक्वेशन ऑफ लाईन कशा पद्धतीने लिहिलंय हे तुम्हाला माहिती आहे. तर या ठिकाणी आपल्याला ते कन्सिडर करावं लागेल. तर पहा, सोल्युशन कन्सिडर करूया. द इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाईन्स हॅव्हिंग इंटरसेप्ट्स ए अँड बी ऑन द कोऑर्डिनेट ऍक्सिस. द इंटरसेप्ट ऑन एक्स ऍक्सिस इज ए and intercept on y-axis is b
then the equation of family of lines having intercepts a and b is x upon a plus y upon b is equal to 1 आहे पहा. आता हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे फॅमिली ऑफ लाईन्स. मग आता आपण या ठिकाणी आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स किती आहेत ते ऑब्झर्व करूयात. तर या ठिकाणी ए आणि बी हे दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स आहेत. त्यामुळं याच्यावरून डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करण्यासाठी हे 2 टाइम्स मला डिफरन्शिएट केलं पाहिजे. मग मी पहिल्यांदा लिहितो इथे या ठिकाणी हिअर ए अँड बी आर आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स. सो वी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डिफरन्शिएशन जेव्हा घेणार आहोत आपण त्यावेळेस पहा कशा पद्धतीने घेणार आहोत. तर 1 अपॉन ए कॉन्स्टंट आहे तर तो तसाच ठेवला. एक्सचा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी 1 येणार आहे. प्लस 1 अपॉन बी पण कॉन्स्टंट आहे पण वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे या ठिकाणी dy बाय dx आपल्याला लिहिता येणार आहे. इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0 हिअर. आता आपण याच्यावरून 1 अपॉन बी dy बाय dx हा LHS ला आहे. हा 1 अपॉन ए पण LHS ला आहे. तो 1 अपॉन ए जो आहे तो RHS ला घेऊया म्हणजे -1 अपॉन ए आला. आता हा 1 अपॉन बी जो दिसतोय तो बी पण मी जर इथे न्यूमरेटरला LHS वरून RHS ला नेला तर आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल. dy बाय dx इज इक्वल टू -b अपॉन ए. आपल्याला आता हे एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे आपण पण 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट मुळे मी सांगितलं तुम्हाला की दोनदा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे म्हणजे पुन्हा एकदा या इक्वेशनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेतला पाहिजे. मग परत एकदा मी याच्यावरून डेरिव्हेटिव्ह घेतोय. डिफरन्शिएट with respect to x again. So what we get? या dy by dx चा डेरिव्हेटिव्ह पुन्हा घ्यायचा म्हणजे याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह आला. सो d2y by dx square. ओके d by dx of dy by dx means d2y by dx square is equal to -b by a. हा कॉन्स्टंट टर्म आहे. या कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे 0. म्हणजेच या ठिकाणी d2y by dx square is equal to 0 which is the required differential equation of family of lines with intercepts a and b. That is equation काय आहे x upon a plus y upon b equal to 1. याचं डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला मिळालं पहा d2y by dx square equal to 0. ठीक आहे. एक आपल्याला लक्षात येते की 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट असल्यामुळे या ठिकाणी याची ऑर्डर आलेली आहे 2. ठीक आहे. आपण पुढे याच सारखं आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी स्टडी करूया. एक्झाम्पल नंबर 2. फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एन इलिप्स whose major axis is twice its minor axis. आपण 11th मध्ये कोनिक सेक्शन हा पार्ट स्टडी केलेला आहोत. त्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे की त्यामध्ये पॅराबोला, इलिप्स आणि हायपरबोला हे कोनिक्स आपण स्टडी केलेले आहेत. त्यातला इलिप्सचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी मेजर ॲक्सिस आणि मायनर ॲक्सिस असे 2 प्रकारचे ॲक्सिस आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण कन्सिडर करूया. या ठिकाणी आपल्याला माहिती इक्वेशन ऑफ इलिप्स जनरल इक्वेशन x² upon a² plus y² upon b² is equal to 1. Let us consider a is the length of major axis here and b is the length of minor axis. a ला आपण मेजर ॲक्सिस ची लेंथ म्हटले आणि b is the length of minor axis. आता आपल्याला दिलेला आहे मेजर ॲक्सिस इज ट्वाइस इट्स मायनर ॲक्सिस. ओके ए आणि बी यातलं रिलेशन दिलेलं आहे. सो ए इज 2 times b, that is major axis is twice its minor axis. From the given condition put a is equal to 2b in equation of ellipse. पहा
आपण हे जर जनरल इक्वेशन जर पाहिलं इलिप्सचं, त्याच्यामध्ये 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स आहेत. पण या दिलेल्या कंडिशनमुळं a इज इक्वल टू 2b आपण इथे रिप्लेस केला तर इक्वेशनमध्ये ऑटोमॅटिक फक्त एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट शिल्लक राहणार आहे. आपण इथे पुटअप करूयात. a इज इक्वल टू 2b. सो x स्क्वेअर अपॉन इन प्लेस ऑफ a राइट 2b. सो 2b ब्रॅकेट स्क्वेअर. सो प्लस y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 1 आलं पहा. म्हणजे a च्या जागी आपण 2b रिप्लेस केला. म्हणजेच x स्क्वेअर अपॉन स्क्वेअर ऑफ 2 इज 4 अँड b स्क्वेअर राइट हियर x स्क्वेअर अपॉन 4b स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 1. अशा पद्धतीनं हे इक्वेशन आपल्याला मिळालं. आता याच्यामध्ये एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट दिसतोय तो म्हणजे b स्क्वेअर. नाव व्हॉट वी गेट 4b स्क्वेअरने थ्रूआउट मल्टिप्लाय करूयात आपण. 4b स्क्वेअरने जर मल्टिप्लाय केला आपण तर इथला 4b स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजे फक्त x स्क्वेअर राहणार आहे. इथे 4b स्क्वेअरने जर मल्टिप्लाय केला तर b स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजे 4y स्क्वेअर आला पहा. आणि 1 इंटू 4b स्क्वेअर मीन्स 4b स्क्वेअर. आता मित्रांनो या ठिकाणी एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. आपण एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊया याचा म्हणजे आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन मिळेल. Okay, then now see here b is the arbitrary constant we differentiate with respect to x. b हा arbitrary एकच कॉन्स्टंट आहे आणि म्हणून आपण एकदा याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया म्हणजे आपल्याला मिळेल. या ठिकाणी x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येतो 2x प्लस 4y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येतो 2y इंटू dy बाय dx. पण 2 into 4 8y and derivative of y is dy by dx. Okay, and lastly 4b square है constant आहे. constant चा डेरिव्हेटिव्ह येतो 0 म्हणून 4b स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो आपण या ठिकाणी 0 लिहिला आहे. ठीक आहे. आता इथे 2x plus 8y थ्रूआउट इक्वेशनला आपण 2 ने डिवाइड करूयात म्हणजे काय येईल 2 ने इथे 2x ला डिवाइड केलं तर x येणार आहे. 8y ला 2 ने जर डिवाइड केला तर 4y येईल आणि 0/2 म्हणजे 0. सो या ठिकाणी आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन मिळेल x प्लस 4y dy बाय dx इज इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन मिळालं. क्वेश्चन नंबर 3 आणखी एक एक्झाम्पल आपण याच फॉर्मेशनवर स्टडी करूयात. ए पार्टिकल इज मूव्हिंग अलॉंग द एक्स ॲक्सिस. इट्स ॲक्सिलरेशन मीन्स ॲक्सिलरेशन ऑफ दॅट पार्टिकल. इट्स ॲक्सिलरेशन ॲट टाइम t is proportional to its velocity at that time. Find the differential equation of the motion of the particle. So consider the solution. Let s be the displacement of a particle at time t. s हे काय केलं आपण डिस्प्लेसमेंट कन्सिडर केलं. ठीक आहे. त्यानंतर वेलोसिटी आणि ॲक्सिलरेशन्स आपल्याला कन्सिडर करावे लागतील. इट्स वेलोसिटी इज rate of change of displacement with respect to time. Okay, means ds by dt. And acceleration is rate of change of velocity with respect to time. Means याचा पुन्हा एकदा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल म्हणजे d स्क्वेअर s बाय dt स्क्वेअर हे ॲक्सेलरेशन या पद्धतीने लिहिलेलं आहे. वेलोसिटी अँड ॲक्सेलरेशन्स आर ds by dt and d स्क्वेअर s by dt स्क्वेअर रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला रिलेशन दिलेला आहे. गिवन दॅट ॲक्सेलरेशन इज प्रपोर्शनल टू इट्स वेलोसिटी हे दिले आपल्याला. ठीक आहे. ॲक्सेलरेशन काय आहे प्रपोर्शनल टू इट्स वेलोसिटी म्हटलं म्हणजेच पहा ॲक्सेलरेशन इज डी स्क्वेअर एस बाय डी टी स्क्वेअर हे माहिती आपल्याला. अँड
velocity is ds by dt, so acceleration is directly proportional. Proportional म्हणजे इथे डायरेक्टलीच proportional घ्यावा लागेल. So proportional to ds by dt. Okay, this is acceleration, this is velocity. Now let us consider the constant of proportionality. So what we get then? Therefore d square s by dt square is equal to k into ds by dt. म्हणजेच काय आलं मित्रांनो, या ठिकाणी d square s by dt square equal to k ds by dt हेच आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन मिळालं. या ठिकाणी k is constant of proportionality, that is k is not equal to 0. हा जो k आहे तो आर्बिट्ररी कॉन्स्टंट नव्हे, या ठिकाणी हे लक्षात घ्या. हा कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आहे. तर त्यामुळं डी स्क्वेअर एस बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू के डी एस बाय डी टी. दिस इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द मोशन ऑफ अ पार्टिकल. ठीक आहे, दिस इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी डिफरन्शियल इक्वेशन्स कशा पद्धतीने फॉर्म करायचे आहेत याच्यावरची एक्झाम्पल या ठिकाणी स्टडी केलेली आहेत. मागच्या लेक्चरला काही एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत. यानंतर असाइनमेंटमध्ये मी काही एक्झाम्पल देईन. त्याचबरोबर आपल्याला याच्या पुढचा पार्ट जो स्टडी करायचा आहे, आता आपण डिफरन्शियल इक्वेशन्स फॉर्म कसे करायचे तो पार्ट फक्त शिकलाय, पण त्या डिफरन्शियल इक्वेशन वरून किंवा दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे काय असतं हे आपल्याला स्टडी करावं लागेल. So let us consider the next concept is solution of the differential equation. To study the solution of differential equation, let us consider some equations first. Solution consider करण्यासाठी आपण काही equations consider करूया अगोदर. Consider y is equal to sin x. Call this as equation number 1. Y equal to sin x plus 3. याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. ऑब्झर्व करा तुम्ही व्यवस्थितपणे इक्वेशन्स. y इक्वल टू साइन एक्स मायनस 2/3 कॉल्ड एज इक्वेशन नंबर 3. मित्रांनो, तिन्ही इक्वेशन्स जर ऑब्झर्व केले आपण तर या ठिकाणी फक्त साइन एक्स आहे, साइन एक्स प्लस 3 आहे, या ठिकाणी साइन एक्स मायनस 2/3 आहे. मी एखादा जनरल याला लेटर कन्सिडर करतोय, तो म्हणजे y इक्वल टू साइन एक्स प्लस सी वेअर सी इज कॉन्स्टंट. म्हणजेच असे आपल्याला सी च्या इनफायनाइट व्हॅल्यूसाठी असे इनफायनाइट इक्वेशन्स तयार करता येतील. ठीक आहे, मग आता हे इक्वेशन्स कशासाठी लिहिलेत आपण तर ते पाहूयात. लेट अस डिफरन्शिएट ऑल दीज इक्वेशन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. सगळे इक्वेशन्स डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्याला माहिती की कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा 0 असतो. या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट नाहीये, सेकंड इक्वेशन मध्ये 3 हा कॉन्स्टंट आहे, इथे -2/3 कॉन्स्टंट आहे, इथे c कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ या सगळ्याचे डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचे 0 येणार आहेत. तर फर्स्ट इक्वेशन वरून डेरिव्हेटिव्ह येतो dy/dx इज इक्वल टू sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. सेकंड इक्वेशन जे आहे y इक्वल टू साइन एक्स प्लस 3 याचा 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे पुन्हा साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह cos x. थर्ड मध्ये पुन्हा तसंच साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह cos x. आणि फोर्थ इक्वेशन वरून पण c चा डेरिव्हेटिव्ह येतो 0, dy/dx इज इक्वल टू cos x असा डेरिव्हेटिव्ह येणार आहे. याच्यावरून आपल्याला एक लक्षात आलं की कोणताही यातला इक्वेशन डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू x तर त्याचा डेरिव्हेटिव्ह हा एकच येणार आहे dy/dx इक्वल टू cos x, विच इज डिफरन्शियल इक्वेशन. आपल्याला माहिती जर इक्वेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह ची टर्म येत असेल तर त्याला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. म्हणजे जर dy/dx इक्वल टू cos x हे डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. हियर वी ऑब्झर्व दॅट ऑल दी अबोव इक्वेशन्स सॅटिस्फाय द डिफरन्शियल इक्वेशन. विद्यार्थी मित्रो, या सगळ्यावरून हे dy/dx इक्वल टू cos x येते. म्हणजेच ही सगळी 4 इक्वेशन जे दिलेले आहेत ते हे डिफरन्शियल इक्वेशन सॅटिस्फाय करतात. पहा, जर
हे दिलेले चारही इक्वेशन जर हे डिफरन्शियल इक्वेशन सॅटिस्फाय करत असतील तर आपण असं म्हणू शकतो की हे चारही इक्वेशन्स या डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन आहेत. ओके, सोल्युशन म्हणजे काय? या ठिकाणी dy बाय dx इक्वल टू कॉस एक्स चारही पैकी कोणत्याही इक्वेशन वरून हे इक्वेशन सॅटिस्फाय होईल, म्हणजेच हे चारही इक्वेशन्स या डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन्स आहेत असं आपण म्हणू शकतो. पहा, thus these equations are the solutions of differential equation. आता हे सगळे इक्वेशन्स याचे सोल्युशन्स आहेत. तर आपण फक्त फोर्थ इक्वेशन जर ऑब्झर्व केला तर या सी साठी काही व्हॅल्यूज जर दिल्या, म्हणजे हे आपल्याला जनरल इक्वेशन म्हणता येईल, तर या सोल्युशनचे दोन टाइप्स या ठिकाणी पडतील. ते म्हणजे हे जनरल टर्म आहे सी आणि इथे 0 आहे, सी ची व्हॅल्यू इथे 3 आहे, इथे -2/3 आहे. म्हणजेच या सी या कॉन्स्टंट साठी वेगळ्या वेगळ्या पर्टिक्युलर व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. तर आपण असं म्हणू शकतो, बाय टेकिंग पर्टिक्युलर व्हॅल्यूज ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट सी वी ऑब्टेन इक्वेशन्स 1, 2 and 3 नोन ॲज पर्टिक्युलर सोल्युशन्स. ठीक आहे, बघा या फोर्थ इक्वेशन मध्ये ह्या जो आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे सी, याला काही पर्टिक्युलर व्हॅल्यूज इथे 0 दिले, इथे 3 दिले, इथे -2/3 असे जर पर्टिक्युलर व्हॅल्यूज मिळाल्या तर आपल्याला हे इक्वेशन्स 1, 2, 3 फॉर्म झालेले आहेत. तर या इक्वेशन्स 1, 2, 3 ला आपण पर्टिक्युलर सोल्युशन्स म्हणू शकतो ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. व्हेअरॅज इक्वेशन 4 ला काय म्हणायचं? मग जनरल सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन असं आपल्याला म्हणता येईल. याच्यावरून डिफरन्शियल इक्वेशनचे जे सोल्युशन्स आहेत याचे दोन टाइप्स आपण इथे स्टडी करणार आहोत. ते म्हणजे एक जनरल सोल्युशन आणि दुसरा जर पर्टिक्युलर व्हॅल्यू त्या कॉन्स्टंटला मिळाली तर आपण त्या ठिकाणी पर्टिक्युलर सोल्युशन असं म्हणू शकतो. ठीक आहे, तर पहा, thus the particular solution is obtained. हे पर्टिक्युलर सोल्युशन्स कसे मिळवायचे? मग बाय गिव्हिंग पर्टिक्युलर व्हॅल्यूज टू दी आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स फ्रॉम द जनरल सोल्युशन. म्हणजे जनरल सोल्युशन लिहायचं आणि जनरल सोल्युशन वरून आपण जर आर्बिट्ररी कॉन्स्टंटला जर पर्टिक्युलर व्हॅल्यू दिली तर आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन्स मिळणार आहेत. ठीक आहे, आता जनरल सोल्युशन एकच मिळालंय, पण पर्टिक्युलर सोल्युशन्स जे आहेत ते इनफायनाइट मिळणार आहेत. पहा, म्हणजेच therefore the differential equation has infinitely many solutions. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशनला इनफायनाइट सोल्युशन्स मिळतील. ठीक आहे, आपण आता याच्यावरची काही एक्झाम्पल्स पाहूयात. एक्झाम्पल नंबर 1, व्हेरीफाय दॅट xy is equal to log y plus c is a solution of the differential equation dy by dx is equal to y square upon 1 minus xy. ठीक आहे, तर पहा याचा इथं आपल्याला व्हेरिफिकेशन करायचंय की हे जे दिलेलं सोल्युशन आहे ते या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे हे इथं व्हेरीफाय करायचं. कशा पद्धतीनं करायचं? पहा, लेट अस कन्सिडर xy is equal to log y plus c the given equation. Now differentiate with respect to x. आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन मध्ये एकच डेरिव्हेटिव्ह आहे, त्यामुळे एकदा याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल कारण कॉन्स्टंट आर्बिट्ररी कॉन्स्टंट सी एकच आहे. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट एक्स इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे प्रोडक्ट रूल यूज करावा लागेल. एक्स ॲज इट इज दी डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज dy by dx प्लस y as it is derivative of x is 1 here is equal to okay log y चा डेरिव्हेटिव्ह 1 upon y, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx प्लस कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो, त्यामुळे इथं c चा डेरिव्हेटिव्ह 0 आलाय. ठीक आहे, सिम्प्लिफिकेशन करूया. या ठिकाणी पहा, y ने थ्रूआउट मल्टिप्लाय करा म्हणजे y इंटू एक्स xy dy by dx आला, y इंटू y y स्क्वेअर आला इज इक्वल टू 1 अपॉन y इंटू y म्हणजे y बाय कॅन्सल होईल, 1 येतोय, dy by dx तसंच राहिला. आता dy by dx चे टर्म्स एका ठिकाणी कलेक्ट करूयात. म्हणजे काय येईल? y स्क्वेअर इकडे असाच ठेवला LHS ला, dy by dx आहे तसा घेतलाय,
हा xy dy बाय dx जो LHS ला आहे तो मी RHS ला घेतला पहा. मग म्हणजे वाय स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू इथून dy बाय dx जर कॉमन आला तर ब्रॅकेटमध्ये राहतं 1 मायनस xy इथे. वाय स्क्वेअर इक्वल टू 1 मायनस xy इंटू dy बाय dx आला. आता सिम्प्लिफाय करूया पुन्हा. dy बाय dx इज इक्वल टू काय येतं वाय स्क्वेअर अपॉन हे 1 मायनस xy. म्हणजेच हे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन मिळालं पहा. याच्यावरून हे दिलेलं जे काही इक्वेशन आहे त्यावरून आपण डिफरन्शियल इक्वेशन मिळवलं जे रिक्वायर्ड आहे ते. याचा अर्थ xy इक्वल टू लॉग y प्लस सी इज द सोल्युशन ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन. हे आपण व्हेरीफाय केले या ठिकाणी. हेन्स xy इक्वल टू लॉग y प्लस सी इज अ सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन dy बाय dx इज इक्वल टू y स्क्वेअर अपॉन 1 मायनस xy. म्हणजे तो सोल्युशन आहे की नाही हे कसं ठरवायचं तर दिलेल्या इक्वेशनला डिफरन्शिएशन घ्यायचं. एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे म्हणून एकदा घेतला आणि ते सिम्प्लिफाय करत जर आलो आपण आणि जर आपल्याला हे डिफरन्शियल इक्वेशन मिळालं तर आपण हे जे दिलेलं सोल्युशन आहे ते त्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल पाहूया याच्यावरचं. व्हेरीफाय दॅट y is equal to a plus b upon x is a solution of the differential equation x d square y by dx square plus 2 dy by dx is equal to 0. Okay, solution consider करूया. Here y is equal to a plus b upon x is the given equation. Now differentiate with respect to x here. या ठिकाणी पाहू शकतोय की दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट दिसत आहेत a आणि b. त्यामुळे दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. मग पहा dy बाय dx इज इक्वल टू a चा डेरिव्हेटिव्ह येतो 0, b ॲज इट इज 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. इथे 1 अपॉन x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला मायनस n अपॉन x रेस टू n प्लस 1. मग n म्हणजे इथे 1 आहे. 1 जर पुटअप केला तर मायनस 1 अपॉन x रेस टू 1 प्लस 1 म्हणजे x स्क्वेअर येतो. ठीक आहे. मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर आला. मग हे b इंटू 1 अपॉन एक्स स्क्वेअर म्हणजे b अपॉन एक्स स्क्वेअर मायनस b अपॉन एक्स स्क्वेअर आन्सर आला dy बाय dx. ठीक आहे. आता आपण अगेन डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स करूया. पुन्हा हाच फॉर्म्युला यूज करूया. म्हणजे काय येतं b तसाच राहील आणि 1 अपॉन एक्स रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. 1 अपॉन एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे पहा डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस बी तसाच राहिला ब्रॅकेटमध्ये मायनसला मायनस एन एन मीन्स 2 आहे 2 अपॉन एक्स रेस टू एन प्लस 1 मीन्स एक्स रेस टू 2 प्लस 1 इज 3. सो आन्सर येतो मायनस इंटू मायनस प्लस सो 2b अपॉन एक्स क्यूब आला पहा. ठीक आहे. हा डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर आला. आता डी वाय बाय डी एक्स मिळालाय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मिळालाय. या दोन्ही व्हॅल्यूज या LHS मध्ये मी पुटअप करू शकतो. Consider LHS is equal to x d square y by dx square plus 2 dy by dx. मी असं का केलं पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण डायरेक्टली दिलेल्या इक्वेशन वरून डिफरन्शियल इक्वेशन मिळवला होता. पण इथे आपण थोडीशी वेगळी मेथड फॉलो करतोय की dy by dx आणि d square y by dx square हे इथे व्हॅल्यूज पुटअप करतोय आणि याचा RHS मिळवतोय. पहा LHS इक्वल टू RHS येतं का x इंटू 2b अपॉन एक्स क्यूब डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू प्लस 2 ॲज इट इज dy बाय dx इज नथिंग बट मायनस b अपॉन एक्स स्क्वेअर. सिम्प्लिफाय करा x एक x कॅन्सल होईल म्हणजे एक्स स्क्वेअर येईल 2b अपॉन एक्स स्क्वेअर आला मायनस आणि प्लस म्हणजे मायनस येणार 2b अपॉन एक्स स्क्वेअर. सो इथे या ठिकाणी हे दोन्ही 2b अपॉन एक्स स्क्वेअर आणि 2b अपॉन एक्स स्क्वेअर कॅन्सल होतील म्हणजेच काय येईल आन्सर 0 is equal to RHS. Therefore LHS equal to RHS मिळालं म्हणजेच given equation is the solution of the given differential equation. Okay. Hence y equal to a plus b upon x is a solution of the differential equation x d square y by dx square plus 2 dy by dx is equal to 0. ठीक आहे. हे झालं दिलेलं इक्वेशन दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे की नाही अशा पद्धतीने आपल्याला हे व्हेरीफाय करता येतं चेक करता येतं.
आता आपण डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी काही मेथड्स आहेत. त्यातली पहिली मेथड या ठिकाणी आपण स्टडी करूयात. दिलेले डिफरन्शियल इक्वेशन कशा पद्धतीने सोडवायचे त्याची पहिली मेथड ती आहे मेथड ऑफ सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स. काय ही मेथड पहा. इफ द गिवन डिफरन्शियल इक्वेशन कॅन बी रिटन इन द फॉर्म f of x dx is equal to g of y dy. हे ऑब्झर्व करा मित्रांनो. मेथडचा जे नेम आहे सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स, याच्यातच आपल्याला लक्षात येतं की LHS ला x चे टर्म्स आहेत त्याच्यासोबत किंवा x चा फंक्शन आहे त्याच्यासोबत dx आहे आणि RHS ला y चा फंक्शन आहे त्याच्यासोबत dy आहे. ओके, हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. बघा मेथड काय आहे, अतिशय सोपी मेथड आहे की दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन या फॉर्म मध्ये पहिल्यांदा लिहून घ्यावं लागणार आहे आपल्याला की LHS ला एक व्हेरिएबल आणि RHS ला दुसरा व्हेरिएबल. इथे x आणि y दिलाय पण दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये तुम्हाला xt असेल, yt असेल, xy असेल, ज्या पद्धतीने दिले असतील व्हेरिएबल्स तसे यूज करायचे. फक्त इक्वल टू साइनच्या एका साइडला एक व्हेरिएबल आणि दुसऱ्या साइडला दुसरा व्हेरिएबल हे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. It means if a separation of variable is possible, then we can integrate LHS with respect to x and RHS with respect to y and we obtain the solution of given differential equation. हे कशासाठी करायचं तर आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन वरून सोल्युशन मिळवायचं आहे. आपण पहा सोल्युशन वरून जर आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला, पण आता डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन काढायचं असेल तर अँटी डेरिव्हेटिव्ह प्रोसेस करायला पाहिजे, म्हणजेच इंटिग्रेशन घेणं गरजेचं आहे. म्हणून आपण इंटिग्रेशन घेण्यासाठी LHS ला एक व्हेरिएबल आणि RHS ला दुसरा व्हेरिएबल आणणार आहोत. मग आता इथे इंटिग्रेशन घेणार आहोत LHS ला विथ रिस्पेक्ट टू x आणि RHS ला विथ रिस्पेक्ट टू y घेणार आहोत. तर इंटिग्रेशन जर घेतला तर तुम्हाला रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मिळेल. दिस मेथड इज नोन ॲज द मेथड ऑफ सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स. अशा पद्धतीनं ही मेथड जी आहे त्याला आपण मेथड ऑफ सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स असं म्हणणार आहोत. ठीक आहे. मग आता ही मेथड जी आहे ती आपण डायरेक्टली एक्झाम्पल्स कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचे ते आपण पाहूयात या मेथडनुसार. एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल, सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन dy by dx is equal to 1 plus y square upon 1 plus x square. अतिशय सोपी मेथड आहे मित्रांनो. पहा सोल्युशन कन्सिडर करूया. कन्सिडर dy by dx is equal to 1 plus y square upon 1 plus x square. या टॉपिकच्या पहिल्या सेशनमध्ये मी तुम्हाला सगळे डेरिव्हेटिव्हचे आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले दिले होते, रिवाइज केले होते, तर ते सगळे या ठिकाणी लागणार आहेत हे लक्षात घ्या. त्यामुळे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले हे तुम्हाला बाय हार्ट असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी दोन्हीकडे आपल्याला मिक्स व्हेरिएबल्स दिसत आहेत, तर ते व्हेरिएबल्स आपल्याला सेपरेट करायचे. व्हेरिएबल्स सेपरेट करताना एक काळजी या ठिकाणी आपण घेणार आहोत. तर dy आणि dx हे टर्म्स न्यूमरेटरलाच येणार आहेत ही काळजी आपण घेणार आहोत. नाहीतर इकडे हा dx 1/dx ठेवायचा आणि तिकडे 1/dy करायचा, असं करायचं नाहीये. कारण आपल्याला माहिती की इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x जे आपण लिहिणार आहोत ते इंटिग्रल f of x dx असं लिहिणार आहोत. त्यामुळं कंपल्सरी dx असेल किंवा dy असेल, हा जो ऑपरेटर आहे तो न्यूमरेटरलाच असणं गरजेचं आहे. मग आता इथे dy आहे, LHS ला तो न्यूमरेटरला ॲज इट इज ठेवला पाहिजे आणि हा dx जो आहे तो न्यूमरेटरला येण्यासाठी तो dx इकडे LHS वरून RHS ला घेतला पाहिजे. मग आपण हे फंक्शन्स जे आहेत 1 plus y square आणि 1 plus x square हे कुठेही शिफ्ट करू शकतो, पण dy आणि dx
हे न्यूमरेटरलाच असले पाहिजेत कंपल्सरी. ठीक आहे, मग डीवाय एलएचएसला ठेवतोय, डीएक्स आरएचएसला नेतोय, त्यामुळं वायचा आरएचएस मध्ये जो फंक्शन आहे तो मला एलएचएसला घेतला पाहिजे. म्हणजे 1 प्लस वाय स्क्वेअर हा इकडे येताना 1/1 प्लस वाय स्क्वेअर झाला पाहिजे. म्हणजेच पहा, देअरफॉर 1/1 प्लस वाय स्क्वेअर इंटू डीवाय आला पहा इज इक्वल टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स. म्हणजेच डीवाय आणि डीएक्स हे टर्म्स न्यूमरेटरलाच असले पाहिजेत कंपल्सरी. ठीक आहे, आता आपल्याला इंटिग्रेशन घेता येईल दोन्ही साईडचा. ओके, इंटिग्रेटिंग बोथ साइड्स वी गेट, सो इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस वाय स्क्वेअर dy इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर dx आला. मग या ठिकाणी इंटिग्रेशन माहिती आपल्याला, इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस वाय स्क्वेअर इज टॅन इनव्हर्स ऑफ वाय येतं. ठीक आहे, याचा इंटिग्रेशन येतो टॅन इनव्हर्स वाय इज इक्वल टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन येतो टॅन इनव्हर्स एक्स आणि प्लस हा सी म्हणजे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आपण लिहिला. तर अशा पद्धतीनं हे सोल्युशन या डिफरन्शियल इक्वेशनचं मिळालेलं आहे. सो दिस इज सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. विद्यार्थी मित्र, अतिशय सोपं आहे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करणं. तर आपल्याला एकच टार्गेट ठेवलं पाहिजे की डीवाय आणि डीएक्स हे टर्म्स न्यूमरेटरला ठेवून बाकीचे टर्म्स ॲडजस्ट करणं आणि सेपरेशन करणं. इथे पहा दिसतंय आपल्याला, या ठिकाणी व्हेरिएबल सेपरेट झालेले आहेत. इकडे वायचा फंक्शन आहे, इकडे एक्स हा व्हेरिएबल दिसतोय. अशा पद्धतीनं नंतर इंटिग्रेशन घ्यायचं आणि नंतर हे आपल्याला लगेच इंटिग्रेशन घेतला तर सोल्युशन मिळेल आणि जे सोल्युशन आलेलं आहे तेच आपल्याला दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. ठीक आहे, आणखी एक एक्झाम्पल आपण याच्यावरचं कन्सिडर करूया. सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन log of dy by dx is equal to 2x plus 3y. Consider log of dy by dx equal to 2x plus 3y. आता हे डिफरन्शियल इक्वेशन जे आहे तिथे dy आणि dx हे सेपरेट लिहिले पाहिजेत. त्यामुळे हा लॉग इथे असून चालणार नाहीये. तर हा लॉग जो आहे तो घालवण्यासाठी आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये हे लिहावं लागेल. आपल्याला माहिती कसं लिहिता येतं एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. तर dy बाय dx इज इक्वल टू e रेस टू 2x प्लस 3y लिहिता येतं. मग आता याला सेपरेट लिहिता येईल पुन्हा. एक्सचा फंक्शन आणि वायचा फंक्शन इथे मिक्स आहे. तर e रेस टू 2x इंटू e रेस टू 3y लिहिता येतं. सो पहा, dy बाय dx म्हणजे काय लिहिला, e रेस टू 2x इंटू e रेस टू 3y लिहिला. मग हा e रेस टू 3y जो आहे तो LHS ला घ्यावा लागेल. 1/e रेस टू 3y आला, dy इज इक्वल टू dx हा RHS ला नेला, e रेस टू 2x इंटू dx आला. मग आता 1/e रेस टू 3y जो आहे तो मला न्यूमरेटरला लिहिता येईल. तो e रेस टू मायनस 3y dy इज इक्वल टू e रेस टू 2x इंटू dx. आता व्हेरिएबल्स सेपरेट झालेले आहेत या ठिकाणी. मग आपण इंटिग्रेशन घेऊ शकतो. इंटिग्रेटिंग बोथ साइड्स वी गेट काय येतं, इंटिग्रेशन ऑफ e रेस टू मायनस 3y dy इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e रेस टू 2x dx आला पहा. e रेस टू ax चा इंटिग्रेशन आपल्याला माहिती, e रेस टू ax अपॉन a येतो. मग या ठिकाणी e रेस टू मायनस 3y चा इंटिग्रेशन e रेस टू मायनस 3y इंटू 1 मायनस 3 आला पहा. 1 a येतो, मग डायरेक्ट अपॉन a लिहितो आपण. तर 1 मायनस 3 लिहिला इज इक्वल टू e रेस टू 2x चा इंटिग्रेशन e रेस टू 2x इंटू 1/2 पुन्हा प्लस c. ठीक आहे, मग अशा पद्धतीनं या ठिकाणी हे सिम्प्लिफाय करूया. मग हा मायनस पुढे येईल, मायनस 1/3 इंटू e रेस टू 3y असं लिहिता येतं पहा. मायनस 1/3 e रेस टू 3y इज इक्वल टू e रेस टू 2x इंटू 1 म्हणजे e रेस टू 2x अपॉन 2. दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ द गिवन डिफरन्शियल इक्वेशन. याला आपण या दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन असं म्हणता येतं. ठीक आहे, अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरला आपण
डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म कसं करायचं त्यावरची एक्झाम्पल पाहिली. त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन हे जे काही आहे ते व्हेरीफाय कसं करायचं त्यावरची एक्झाम्पल पाहिली. आणि लास्टली हाऊ टू सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन्स बाय युझिंग मेथड ऑफ सेपरेशन ऑफ व्हेरिएबल ते आपण या ठिकाणी स्टडी केलंय. असाइनमेंट क्वेश्चन नंबर 1, फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाईन्स पॅरलल टू द लाईन 2x + 3y + 4 = 0. या लाईनला पॅरलल असणाऱ्या लाईनचं डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल पॅराबोलाज हुज ॲक्सिस इज x axis. Question number 3, in each of the following examples verify that the given expression is a solution of corresponding differential equation. First, y = e⁻ x + ax + b. हे जे सोल्युशन आहे ते या डिफरन्शियल इक्वेशनचं आहे हे प्रूव्ह करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, e⁻x d2y/dx² = 1 या डिफरन्शियल इक्वेशनचं हे सोल्युशन आहे. म्हणजेच याचा दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल म्हणजे हे मिळेल. ठीक आहे. सेकंड, y = e⁻x, याच्यामध्ये a हा आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे म्हणजे एकदाच डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल म्हणजे आपल्याला हे डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म होईल. थर्ड, y = x⁻m, हे या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे हे आपल्याला प्रूव्ह करता येईल. म्हणजे याच्यावरून dy/dx कॅल्क्युलेट करावं लागेल, d2y/dx² कॅल्क्युलेट करावं लागेल आणि ते दोन्ही व्हॅल्यूज या LHS मध्ये जर पुटअप केला आपण तर 0 हे मिळू शकतं आपल्याला. ठीक आहे, ही सगळी एक्झाम्पल सॉल्व करा. ओके, पुढच्या लेक्चरला याच्यावरची आणखी पुढची एक्झाम्पल्स आपण स्टडी करणार आहोत. थँक्यू.